क्लासला आपण डिफेक्ट स्टडी करत होतो, त्यामध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट आपण स्टडी करत होतो. इम्प्युरिटी डिफेक्ट आपला कंप्लीट झालाय. त्यानंतर नेक्स्ट आपण फाइन डिफेक्ट मधला नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट आपण स्टडी करणार आहोत. नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट. नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट हा काय असतो सर? नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट हे इन नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट ratio of number of cations to anion becomes different from indicated by formula. The ratio of cations to anions, cation to anion ratio is different. हा वेगळा असतो सध्या. is different from ratio of cation to anion is different from indicated by its formula. आपला difference is different from that indicated by formula. Different from that indicated by formula. Okay. तर आपण नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट असं म्हणणार आहे. रेशो ऑफ कॅटायन टू anion डिफरंट फ्रॉम दॅट इंडिकेटेड बाय फॉर्म्युला. जो फॉर्म्युला आपला थेओरेटिकल दिलेला आहे त्यापेक्षा आपला इथं कॅटायन टू anion चा रेशो डिफरंट असतो फ्रॉम दॅट इंडिकेटेड बाय इट्स फॉर्म्युला. बघा इथं त्यामध्ये नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट मध्ये change in stoichiometry does not cause any change in crystal structure. कुठलाही क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्या इथे चेंज होत नाही. फक्त नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट मध्ये आपल्या इथं दोन टाइपचे नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट आहे. त्यामध्ये मेटल डेफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. ओके. स्टॅच्यूमेट्री ऑफ क्रिस्टल लेंस. ओके. स्टॅच्यूमेट्री आपली इथे चेंज होत असते. स्टॅच्यूमेट्री ऑफ द कंपाउंड इज चेंज. स्टॅच्यूमेट्री ऑफ द कंपाउंड इज चेंज. ओके. कंपाउंड ची स्टॅच्यूमेट्री आपली इथे चेंज होत असते. याचे दोन टाइप्स आहेत आपले नॉन स्टॅच्यूमेट्रिक डिफेक्ट्स. पहिला आहे तो मेटल deficiency defect. First, metal deficiency defect and next आहे तो आपला metal excess defect. Metal deficiency defect and next metal excess defect. हे आपले नॉन स्टॅच्यूमेट्रिक फाइन डिफेक्टचे दोन टाइप्स आहेत. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आणि मेटल एक्सेस डिफेक्ट. आता हे आपला पहिला आपण स्टडी करणार आहे मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ओके. फर्स्ट त्याच्यामध्ये आपला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. हा जो मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आहे हा आपला कधी अराइज होतो? पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स ऑफ मेटल. इट इज पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स. पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स. पॉसिबल ओनली इन कंपाउंड्स ऑफ मेटल. That shows variable oxidation state. That shows variable oxidation state. Okay. कि ज्या कंपाउंड मध्ये मेटल हा व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, म्हणजे एकापेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, त्याच कंपाउंड मध्ये मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आपला प्रेझेंट असतो. आता ह्यामध्ये क्या काही क्रिस्टल मध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन त्याच्या रेग्युलर साइड पासून मिस होत असतो आणि
तिथलं जे एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे ते आपले एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज ही बॅलन्स केलं जातं त्याच मेटलच्या हायर ऑक्सिडेशन स्टेटकडून। एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज इज बॅलन्स्ड बाय प्रेझेन्स ऑफ कॅटायन ऑफ सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट दॅन मिसिंग कॅटायन्स। बघा याच्यामध्ये अशा पद्धतीने होत असतं बघा इन सम क्रिस्टल, ओके, इन सम क्रिस्टल हे काही क्रिस्टल मध्ये याच्यामध्ये काय होत असतं पॉझिटिव्ह मेटल आयन्स, पॉझिटिव्ह मेटल आयन्स missing from positive metal ion missing from their original lattice, original lattice site, okay, original lattice site the extra negative charge, the extra negative charge is balanced by the extra negative charge is balanced by cations of the same metal, cations of the same metal, cations of the same metal with higher oxidation state, with higher oxidation state, okay, cation of the same with higher oxidation state, cation of the same metal with higher oxidation state। तर याच्यामध्ये एक्झाम्पल आपण घेऊया NiO निकेल ऑक्साइड, ओके, NiO कंपाउंड आपलं निकेल ऑक्साइडचं कंपाउंड आहे। आता ह्या निकेल ऑक्साइड कंपाउंड मध्ये आपले कॅटायन आणि एनायन कोण असणार आहे, निकेल हा कॅटायन असणार आहे, ऑक्सिजन आपला काय असणार आहे, एनायन असणार आहे। बघा याच्यामध्ये कशा पद्धतीने असेल Ni2+ हा कॅटायन असेल, परत ह्याच्यामध्ये O2-, ओके, हा आपला एनायन असेल, ओके, O2- हा आपला एनायन झाला। त्यानंतर परत ह्याच्यामध्ये Ni2+, त्यानंतर O2-, अशा पद्धतीने अल्टरनेट कॅटायन्स आणि एनायन्स आपल्या इथं असणार आहे। परत इथं O2-, Ni2+, त्यानंतर इथं आपला O2-, काय अशा पद्धतीने इथं असणार आहे O2-, इथं Ni2+, परत इथं आपला Ni2+, इथं आपला O2- असेल, इथला Ni2+ मिसिंग असेल, इथं आपला O2-, ओके, मग इथला आपला एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आहे तो आपला बॅलन्स केला जातो, की ह्याचं जे बॅलन्सिंग होणार आहे आपलं एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज त्याच मेटलचा कॅटायन हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आपण इथे घेणार आहे। तर आपला फॉर एक्झाम्पल इथं आपण घेतला, परत इथं O2- असेल, इथं आपला Ni3+ असेल, इथं O2- असेल, इथं आपला Ni3+ असेल, ओके, इथं पण आपण Ni3+ केलं, ओके। तर अशा पद्धतीने इथं मेटल डिफिशियन्सी तयार होत असते, इथं वॅकन्सी क्रिएट होत असते, इथं वॅकन्सी आहे, कॅटायनची वॅकन्सी असते त्या ठिकाणी, इथं वॅकन्सी तयार झालं का, की अशा पद्धतीने निकेल ऑक्साइडचा एक लॅटिस असेल, ओके,
आपला एक लॅटिस आहे सर, इथं अल्टरनेट आपले कॅटायन आणि एनायन आपले प्रेझेंट आहे. Na2 प्लस O2 मायनस Na2 प्लस O2 मायनस O2 मायनस Na2 प्लस अशा तीन आहेत. आता इथं रेग्युलर साइडला असे अरेंजमेंट होत असताना एखादा कॅटायन त्याच्या रेग्युलर लॅटिस साइडला मिक्स होत असतो. मग आता एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आला ना इथं O2 मायनस आणि एक्स्ट्रा आला ना, इथले दोन एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज हा बॅलन्स करण्यासाठी त्याच मेटलचे कॅटायन्स हायर ऑक्सिडेशन स्टेट मध्ये येत असतात. मग आता इथं 2 मायनस एक्स्ट्रा आहे, हे 2 मायनस एक्स्ट्राला बॅलन्स करण्यासाठी दोन Ni3 प्लस आहे, इथं आपले एक्स्ट्रा येतात. इकडे एक्स्ट्रा दोन एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथं एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथले दोन एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज त्या दोन O2 मायनसला आपण इथं न्यूट्रलाइज करून टाकणार. चल का एका कॅटायनची इथं वॅकन्सी होणार आहे नाही. चल का आपण काय म्हटलंय बघा इथं, हे कधी काय म्हणतात, हा डिफेक्ट आपला ज्या कंपाऊंड मध्ये मेटल व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, व्हेरिएबल मध्ये एकापेक्षा जास्त ऑक्सिडेशन स्टेट. इथे कोण दाखवलाय, Na+2 पण ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि +3 पण आहे. तर का यामध्ये काय होत असणार आहे, काही ट्रिटमध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन्स त्याच्या ओरिजिनल लॅटिस साइड पासून मिस होत असतो आणि मग एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज आपलं बॅलन्स कसं होत असणार आहे, त्याच मेटलच्या ओके कॅटायन ऑफ द सेम मेटल विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट. एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज त्याच मेटलच्या कॅटायन कडून हायर ऑक्सिडेशन स्टेट म्हणून बॅलन्स केलं जातं. बरोबर आहे ना. फ्रिक्वेन्सी ऑफ ओके इथं आपलं मग कशा पद्धतीने म्हणतात, एका रेग्युलर लॅटिस साइडचा आपला कॅटायन आपला इथे मिस होत असतो. त्यामुळे काय होत असतं, एक्स्ट्रा जे निगेटिव्ह चार्ज आहेत ते दोन Ni3+ आयन आपल्या येतात लक्षात घ्या. इथे एक Ni3+ आयन आला, इथे एक Ni3+ आयन आलं लक्षात घ्या. हे दोन Ni3+ मधले दोन पॉझिटिव्ह चार्ज इथल्या दोन निगेटिव्ह चार्जला इथं बॅलन्स करणार. चल का तर त्यावेळी मग स्टॅच्यूमेट्री आपली चेंज होणार नाही. स्टॅच्यूमेट्री आपली इथं चेंज होणार आहे. आता इथं त्या कंपाऊंड मध्ये स्टॅच्यूमेट्री जी असणार आहे ती आपली Ni 0.97 O1.0 अशा तीन ही स्टॅच्यूमेट्री असणार आहे निकेलच्या कंपाऊंड मध्ये. Ni 0.97 निकेल 1.0. इथं मेटलची डिफिशियन्सी आहे नाही, इथं मेटलची वॅकन्सी आले लक्षात घ्या. वॅकन्सी तयार झालाय, मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट म्हणतो आपल्याला. ओके मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आपला इथं तयार झालाय. बरोबर आहे. ओके मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट आपला इथं फॉर्म झालाय. ओके लक्षात आहे ना. दोन पॉझिटिव्ह चार्ज आपल्या इथं दोन Ni3+ आयन आपले फॉर्म करून दोन पॉझिटिव्ह चार्ज येतात आणि दोन निगेटिव्ह चार्ज तिथं बॅलन्स करतात. लक्षात आहे ना. हे एक्झाम्पल लक्षात आहे का, समजलंय काय. आता की झालं आपला मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट नंतर नेक्स्ट आहे तो आपला ह्यातला मेटल एक्सेस डिफेक्ट. नॉन स्टॅच्यूमेटिक डिफेक्ट मला मेटल एक्सेस डिफेक्ट. तो आपला कसा असणार आहे, मेटल एक्सेस डिफेक्ट. नेक्स्ट नॉन स्टॅच्यूमेटिक डिफेक्ट मला आपला मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट आता मेटल एक्सेस डिफेक्ट आपला कसा असणार आहे बघा. मेटल एक्सेस डिफेक्ट, आता मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये दोन टाइप्स आहेत. याच्यामध्ये दोन टाइप्स आहेत. इट हॅज टू टाइप्स. आपले दोन टाइप्स आहेत. पहिल्या याच्यामध्ये जे आहे तो न्यूट्रल आयटम ऑफ एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आहे. न्यूट्रल आयटम ऑफ एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज न्यूट्रल आयटम ऑफ एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज extra positive ion occupies interstitial site. Occupies interstitial
मेटल एक्सेस डिपेंड मध्ये काय होत असतं, न्यूट्रल आयटम किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन आपला इंटरडिजिटल साइट ऍक्टिफाय करत असतो. इथं आपण झिंक ऑक्साइडचे एक्झाम्पल इथं आपण घेणार आहे. एक्झाम्पल इथं घेणार आहे आपण झिंक ऑक्साइडचं. ओके, झिंक ऑक्साइड. ओके, झिंक ऑक्साइड shows two types of metal excess defect. Zereno shows two type of metal excess defect. ओके, हे दोन टाइपचे मेटल एक्सेस डिफेक्ट हा दाखवतो. ओके, दोन टाइपचे मेटल एक्सेस डिफेक्ट हा दाखवतो. पहिल्या केस मध्ये झिंक ऑक्साइड लॅटिक्स मध्ये आपला झिंक ॲटम बघा, पहिली केस आपली कसं आहे बघा, त्यामध्ये हा झिंक ऑक्साइडचा लॅटिक्स आहे. ओके, झिंक ऑक्साइडच्या लॅटिक्स मध्ये आपले आयन्स असणार आहेत. कुठले आयन्स आपल्याला Zn2+, परत आपला इथं O2-, परत इथं आपला Zn2+ आहे, परत इथं आपला O2- आहे. ओके, परत इथं आपला येणार आहे O2-, त्यानंतर इथं Zn2+, O2-, next one Zn2+, O2-. ओके, लक्षात घ्या. त्यामध्ये कशा पद्धतीने असणार आहे, एक्स्ट्रा झिंकचा जो ऍटम आहे तो आपला इथे ऍक्टिफाय झाला असणार याच्यामध्ये. अशा पद्धतीने हा आपला लॅटिस असेल लक्षात. ओके, इंटरडिजिटल साइट म्हणजे आपली दोन लॅटिस पॉइंटच्या मधली पोझिशन आपली एक्स्ट्रा झिंक ॲटम, इथं आपला झिंक ॲटम जाऊन बसणार लक्षात. ही पोझिशन आपली कुठली असणार आहे, इंटरडिजिटल पोझिशन किंवा इंटरडिजिटल साइट असणार. एक्सेस झिंक ॲटम, ओके, एक्सेस झिंक ॲटम, एक्सेस न्यूट्रल झिंक ॲटम आपला इथं असणार. एक्सेस न्यूट्रल झिंक ॲटम, एक्सेस न्यूट्रल झिंक ॲटम. एक्सेस न्यूट्रल आपला झिंक ॲटम मध्ये असणार आहे. एक्सेस न्यूट्रल झिंक ॲटम. चल का, रेग्युलर साइडला आपले Zn2+, O2- साइड आपले आहेतच ना, ते सोडून एक एक्स्ट्रा न्यूट्रल ॲटम इथं आला नाही. न्यूट्रल ॲटम आपला काय ऍक्टिफाय केला, इंटरडिजिटल साइट ऍक्टिफाय केला. एक्सेस न्यूट्रल झिंक ॲटम ऍक्टिफाइज इंटरडिजिटल साइट, ऍक्टिफाइज इंटरडिजिटल साइट. ओके, इंटरडिजिटल साइट किंवा इंटरडिजिटल पोझिशन आपल्या इथं ऍक्टिफाय करणार आहे. त्यानंतर आता सेकंड केस याच्यामध्ये आहे. सेकंड याच्यामध्ये ती कुठली आपली एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन ऍक्टिफाइज इंटरडिजिटल साइट. ओके, दोन टाइपचे डिफेक्ट हा झिंक ऑक्साइड दाखवतोय आपला एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आहे. तर इथं बघा, ते मी इथे घेणार त्या ठिकाणी. इथे कसं असणार आहे बघा, सेकंड केस मध्ये Zn2+, O2-, परत इकडे आपला येणार आहे Zn2+, O2-, परत इथं O2-, Zn2+, त्यानंतर O2-, Zn2+. अशा पद्धतीने असणार आहे. आणि एक्स्ट्रा आपला Zn2+ आहे, आपला इंटरडिजिटल साइट ऍक्टिफाय करणार आहे. का एक्स्ट्रा Zn2+ आहे, आपला इंटरडिजिटल साइट इथे ऍक्टिफाय करणार आहे. आता इथलेचे इलेक्ट्रॉन सुद्धा सेकंड केस मध्ये आपले काय होणार आहे, Zn चं कन्वर्जन Zn2+ मध्ये होत असताना हा जो झिंक ऑक्साइड आपण इथे घेतला, हा झिंक ऑक्साइड आपला ब्रेक होणार आहे. ब्रेक झाल्यावरती आपल्याला इथे Zn2+ मिळणार आणि हा ऑप्शन काय होणार आहे, हाफ O2 आपण लिहिणार. सिंगल ऑप्शन आपण हाफ O2 असं लिहित असतो. तर 2+ होत असताना इथं किती इलेक्ट्रॉन लॉस होणार, 2 इलेक्ट्रॉन लॉस होतात. चल का, हे झिंक ऑक्साइडचं आपण काय घेणार आहे, इथं
ओके, हीट केला आपण तर ह्याच्यामध्ये हा Zn2+ आयन, हा फोटो आणि 2 इलेक्ट्रॉन्स. आता ऑप्शन काय गॅसेस स्टेट मध्ये आपला इव्हॉल्व फक्त इलेक्ट्रॉन्स हे Zn2+ आयन सुद्धा इंटरडिक्शनल साइडला इथं ऑक्युपाय होत असतात आणि 2 इलेक्ट्रॉन्स हे सुद्धा आपले त्या झिंक ऑक्साइडच्या क्रिस्टल लॅटिस वरती ट्रॅप होत असतात. चल का हे झिंक ऑक्साइडच्या क्रिस्टल लॅटिस वरती आपले ट्रॅप होत असतात. चल का इथं आपले इलेक्ट्रॉन सुद्धा ते ट्रॅप होत असतात. चल का त्यामुळे हे आपलं त्या डिफेक्ट मध्ये ते अशा रेग्युलर साइड सोडून आपले एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आहे कुठला आपला इथं झिंकचा आहे हा आपला इंटरडिक्शनल साइड ऑक्युपाय करणार असतात. इंटरडिक्शनल साइड ऑक्युपाय करणार त्यामुळे इथं आपण सांगू शकतो त्या केस मध्ये. चल का बघा इथं आपला झिंक इंटरडिक्शनल साइड आपला ऑक्युपाय केला ते इथं हे मी इथं दाखवू शकतो. ओके Zn2+ आयन ओके एक्स्ट्रा और एक्सेस एक्सेस Zn2+ आयन ओके याच्यामध्ये एक्सेस Zn2+ आयन ऑक्युपाय इंटरडिक्शनल साइड ओके एक्सेस Zn2+ आयन आपले इथं इंटरडिक्शनल साइड आपले ऑक्युपाय करणार. चल का इथं त्यानंतर इलेक्ट्रॉन ऑल्सो ट्रॅप हे आपले इलेक्ट्रॉन ऑल्सो ट्रॅप्ड in lattice, zinc oxide lattice. इलेक्ट्रॉन सुद्धा आपले झिंक ऑक्साइडच्या लॅटिस मध्ये ते ट्रॅप होत असतात दोन्ही इलेक्ट्रॉन सुद्धा. लक्षात का हे लक्षात आहे की इलेक्ट्रॉन सुद्धा आपले ट्रॅप होत असतात. लक्षात घ्या हा इलेक्ट्रॉन असेल त्याने हा इलेक्ट्रॉन असेल हे दोन्ही इलेक्ट्रॉन्स आपले इथे ट्रॅप होत असतात. लक्षात का ठीक आहे लक्षात अशा पद्धतीने इथं न्यूट्रल आयटम इंटरडिक्शनल साइड ऑक्युपाय करू शकतो किंवा एक्स्ट्रा पॉझिटिव्ह आयन इंटरडिक्शनल साइड ऑक्युपाय करत असतो झिंक ऑक्साइडच्या क्रिस्टल लॅटिस. ओके आणि इथं आपली स्टॅच्यूमेट्री डिस्टर्ब होते ना स्टॅच्यूमेट्री कॅटेगरी सेम राहतात. ओके आता समजा इथं स्टॅच्यूमेट्री आपली डिस्टर्ब कशी होते बघा. नॉन स्टॅच्यूमेट्रिक फॉर्म्युला आपला कसा आहे दोन्ही केसमध्ये बोथ केसेस ह्या दोन्ही केसमध्ये in both case non-stoichiometric formula आपला कसा येणार आहे बघा दोन्ही केस मध्ये झिंक ऑक्साइडचा इन बोथ केसेस नॉन स्टॅच्यूमेट्रिक फॉर्म्युला ऑफ झिंक ऑक्साइड इज हा कसा असणार आहे Zn1 + x O Zn1 + x O 1.0 तो हा फॉर्म्युला येणार 1 + x का बोलले x एवढे आपले झिंक ॲटम एक असतील ऑक्सिजनचे ॲटम पण एक येणार. x म्हणजे काय असणार आपला x म्हणजे काय येणार एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल आयटम असणार चल का x एवढे ते किती असेल आपण एक दाखवले चल का ते किती पण असेल ना चल का अशा पद्धतीने हा नॉन स्टॅच्यूमेट्रिक फॉर्म्युला आपल्या इथे झिंक ऑक्साइडचा ह्या दोन्ही केस मध्ये तयार होत असतो. हा आपला काय मेटल कुठला आपला मेटल एक्सेस डिफेक्ट आहे. ह्यामध्ये मेटलचा न्यूट्रल आयटम किंवा मेटलचा पॉझिटिव्ह आयन इंटरडिक्शनल साइड ऑक्युपाय करत असतो. चल इंटरडिक्शनल साइड किंवा इंटरडिक्शनल पोझिशन ऑक्युपाय करत असतो. आता त्यानंतर नेक्स्ट आपण सेम आपला मेटल एक्सेस डिफेक्टचा पार्ट आहे हा पण. ओके आता थोडक्यात हा जो झिंक ऑक्साइड आहे हा आपला हीट केल्यावरती येलो कलरचा होत असतो. येलो कलरचा होत असतो आणि परत तो एनर्जी रिलीज करून ओरिजिनल त्याचा कलर असतो तो व्हाईट कलर होत असतो. कुलिंग केल्यावर एनर्जी रिलीज करतो परत तो व्हाईट कलरचा होत असतो. झिंक ऑक्साइडला हीट केले की तो येलो कलरचा होतो परत त्यांना हीट रिलीज केली की
तो ओरिजिनल व्हाईट कलरचा होत असतो. ओके, आता इथं त्यानंतर बघा मेटल एक्सेस डिफेक्ट मध्ये नेक्स्ट टाइप आहे आपला इथं बाय अनाइन व्हॅकन्सीज और कलर्स ऑफ एफ सेंटर्स. ओके, ते आपण आता बोलणार आहे. ते मेटल एक्सेस डिफेक्ट कसा तयार होतो त्याचं आणखी एक एक्झाम्पल आहे आपलं. by anion vacancies or colors or EF centers. Okay. By anion vacancies or colors of EF centers. तर इथं anion vacancy आल्यावरती किंवा कलर फॉर्मेशन कधी होत असतं आणि एफ सेंटर कधी तयार होत असतात हे आपल्याला बघायचं. दिस टाइप ऑफ डिफेक्ट्स इम्पार्ट्स कलर टू दी कलरलेस क्रिस्टल. ओके, ह्या टाइपच्या डिफेक्ट मध्ये ओके दिस टाइप ऑफ डिफेक्ट्स imparts color to the colorless crystal. ओके, त्या टाइपचा जो डिफेक्ट आहे कलरलेस क्रिस्टलला कलर आणतो असणार म्हणून याला कलर्स असं म्हणलेलं आहे. दिस टाइप ऑफ डिफेक्ट इम्पार्ट्स कलर टू दी कलरलेस क्रिस्टल. एखाद्या क्रिस्टलला कुठलाही कलर नसेल तर ह्या डिफेक्ट मुळे त्याला कलर येत असतो. चल का ओके, आता एक्झाम्पल आहे याच्यामध्ये सोडियम क्लोराइडचे क्रिस्टल आहे NaCl क्रिस्टल. NaCl क्रिस्टल आपण इथे घेतलेलं आहे NaCl क्रिस्टल. आता सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टल मध्ये आपलं काय होणार आहे बघा. NaCl च्या क्रिस्टल मध्ये NaCl क्रिस्टल मध्ये सोडियम क्लोराइड क्रिस्टल हा जो NaCl चा क्रिस्टल आपण जर हीट केला ओके लक्षात घ्या इथं मी सुरुवातीला एक्सप्लेनेशन लिहितोय. NaCl क्रिस्टल इज हीटेड आपण हीट केला इज हीटेड in the atmosphere of is heated in the atmosphere of sodium vapors. सोडियम वेपरच्या atmosphere मध्ये आपण हीट केला. In presence of sodium atmosphere, sodium atoms are deposited on the crystal. In the atmosphere of sodium vapors, sodium atoms are deposited. Sodium atoms are deposited in the NaCl crystal. Deposited on the crystal. Okay. क्रिस्टल वरती यांचे डिपॉझिशन होतं किंवा क्रिस्टल लॅडिस वरती किंवा क्रिस्टलच्या सरफेस वरती त्यांचे डिपॉझिशन होत असते. ओके लक्षात घ्या. ज्यावेळी सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टल आपण हीट केला सोडियम वेपरच्या एटमॉस्फिअर मध्ये तर त्यावरती त्या NaCl च्या क्रिस्टल सरफेस वरती सोडियमचे ऍटम डिपॉझिट होत असतात. ओके डिपॉझिट आपले होत असतात. तर लक्षात घ्या इथे काय होत असतं बघा यामध्ये डिपॉझिट होत असताना काय होत असतं बघा यामध्ये डिपॉझिट झाल्यानंतर आता आपला आपण रेग्युलर इथे लिहूया NaCl क्रिस्टल मध्ये आपले आयन्स कुठले असणार आहेत Na+ आणि Cl- आयन्स असणार आहेत. ओके बघा इथे काय होत असतं Na+ इथे कोण असणार आहे Cl- चल का परत आपल्या इथं Na+ Cl- चल का अशा रीतीने आपले हे क्रिस्टल आपले तयार होत असणार आहे. परत इथं कॅटायन अनायन दाखवलं चालेल फक्त पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज दाखवलं तर चालेल. Na+ परत आपल्या इथं Cl- चल का त्यानंतर
इथं आपला इथे येणार आहे तो Na+ येणार, Na+, इथं आपला Cl-, अशा तीन हे होत झाला. परत इथं आपला कॅरेस्टिन अशा Cl-, ही आपली रिव्हर्स आली. कॅटायन आयनच्या फॉर्म मध्ये तर लेटर सुरू चालेल. बघा इथं Na+, इथं आपला Cl-, Na+, Cl-, इथं आपला येणार आहे Cl-, Na+, तर इथं Cl- न येता इथं आपला Na+ येणार आहे. परत इथं Na+, Cl-, Na+, Cl-. ओके, अशा रीतीने की आपला एक लॅटिस तयार होईल. सोडियम क्लोराइडचा लॅटिस आहे. आता त्यामध्ये काय होतं असं लक्षात घ्या. सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टलला आपण सोडियम पेपरच्या प्रेझेन्स मध्ये आपण जर हीट केला तर सोडियमचे ॲटम NaClच्या क्रिस्टलवरती डिपॉझिट होत असतात. आता डिपॉझिशन कसं होतं लक्षात घ्या. इथं आपला Cl- आयन असणारच आहे ना, इथं Cl- आयन असणार. काय होतं असं लक्षात घ्या. NaCl क्रिस्टलला आपण हीट करणार आहे. ओके, सोडियम पेपरच्या प्रेझेन्स मध्ये. सोडियम पेपरच्या प्रेझेन्स मध्ये हीट करत असताना काय होत असतं बघा. हा जो आपला सोडियमचा ॲटम आहे, सोडियमच्या पेपरच्या प्रेझेन्स मध्ये हीट करत असताना सोडियम ॲटम काय करत असतो. सोडियम ॲटम हा सोडियम ॲटम एखाद्या Cl- आयन बरोबर, ओके, बघा कसं होत असतं. NaCl क्रिस्टलला आपण हीट केल्यावरती, सोडियम पेपरच्या प्रेस मध्ये हीट केल्यावरती सोडियमचा ॲटम त्या क्रिस्टल सरफेस वरती डिपॉझिट होत असतो. डिपॉझिट होत असताना तो काय करत असतो, हा Cl- आयनला कंबाईन होत असतो. Cl- आयनला कंबाईन होत असताना तो काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करत असतो. इलेक्ट्रॉन लॉस करतो. मग आता ह्याचं Na हा Cl- ला कंबाईन होत असताना हा Na+ होणार आहे ना. हा आपला Na चा काय होणार आहे, Na+ होणार आहे. हा Na+ झाल्यावरतीच तर Cl- होणार आणि इलेक्ट्रॉन आपण लॉस होणार ना. चल का. आणि मग हे Na+ आणि Cl- हे दोन्ही एकत्र येऊन आपल्याला काय मिळणार आहे इथं, NaCl मिळणार ना. चल का. NaCl आणि प्लस आपला काय मिळणार आहे, इलेक्ट्रॉन होणार आहे. मग आता लक्षात घ्या, क्रिस्टल लॅटिस मधला कुठलाही एक Cl- आहे त्या सोडियमच्या ॲटम बरोबर डिपॉझिट होत असताना किंवा कंबाईन होत असताना तिथं ऍनायनची फ्रॅक्वेन्सी तयार होत असते. लक्षात घ्या, इथं असली फ्रॅक्वेन्सी तयार होत असते. ऍनायनची आपली फ्रॅक्वेन्सी तयार होत असते. मग इथं इथला Cl- निघून जाणार ना, इथं Cl- नाही. लक्षात घ्या, आता हा Cl- कुठे गेलाय, त्या सोडियम ॲटम बरोबर कंबाईन व्हायला गेलाय. त्यामुळं इथं आपली ऍनायनची फ्रॅक्वेन्सी झाली की नाही, तर Cl- ऍनायन आला पाहिजे. मग ही ऍनायनची फ्रॅक्वेन्सी इथे क्रिएट झाली. लक्षात घ्या, त्या क्रिएट झालेल्या फ्रॅक्वेन्सी मध्ये सोडियम ॲटमला लॉस केलेला इलेक्ट्रॉन ही ऍनायनची फ्रॅक्वेन्सी ऑक्युपाय करत असतो. ओके, ओके, ऍनायन फ्रॅक्वेन्सी इज ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स. these are called color center or F center. चल का, त्याला आपण कलर सेंटर किंवा F सेंटर असं म्हणत असतो. लक्षात तुम्हाला काय होत असते याच्यामध्ये. ओके, इथं बघा सोडियम क्लोराइडचा क्रिस्टल आहे आपला. हा सोडियम क्लोराइडचा क्रिस्टल सोडियम पेपरच्या प्रेझेन्स मध्ये आपण हीट करत असताना सोडियम मेटल त्या क्रिस्टल सरफेस वरती डिपॉझिट होत असतो. डिपॉझिट होत असताना NaCl मधला कुठलाही एक Cl- आयन सोडियम ॲटम बरोबर कंबाईन होत असतो. कंबाईन होत असताना तो काय करत असतो, एक ऍनायनची फ्रॅक्वेन्सी इथं तयार करत असतो. चल का, Cl- ला सोडियम बरोबर कंबाईन होण्यासाठी एक फ्रॅक्वेन्सी तयार होत असते. त्यामुळे Cl- बरोबर कंबाईन होताना सोडियम काय करतो, इलेक्ट्रॉन लॉस करतो आणि Na+ होतो आणि हा Cl- हे दोन्ही म्हणून NaCl असे तयार होतात आणि इथं ऍनायनची फ्रॅक्वेन्सी तयार होते ना. ऍनायनची फ्रॅक्वेन्सी तयार होते. मग ती तयार झालेल्या फ्रॅक्वेन्सी मध्ये सोडियमनं लॉस केला इलेक्ट्रॉन त्या फ्रॅक्वेन्सी मध्ये येऊन बसतो. लक्षात घ्या, असा चल हा इलेक्ट्रॉन इथे येऊन बसतो असा. ओके, म्हणजे ऍनायन फ्रॅक्वेन्सी ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स. these are called as a color center of F center. लक्षात का, काय म्हटले समजले तुम्हाला. काय काय सांगितले परत सांगू बघा. ज्यावेळी सोडियमचा क्रिस्टल आपण
सोडियम पेपरच्या प्रेस मध्ये हीट करणार त्यावेळी सोडियमचा ऍटम NaCl क्रिस्टल वरती डिपाइट होणार आहे. डिपाइट होत असताना क्रिस्टल लॅटिस मधला एक Cl- anion सोडियम ऍटमला कंबाईन होत असतो. कंबाईन होत असताना सोडियम इलेक्ट्रॉन लॉस करत असतो. तो लॉस केला इलेक्ट्रॉन्स वॅकंट झालेला anion वॅकन्सी मध्ये येऊन बसतात सर. इथला Cl- anion निघून गेला ना, इथं anion वॅकन्सी क्रिएट झाली. ओके, anion वॅकन्सी तयार झाली. तयार झालेल्या anion वॅकन्सी मध्ये सोडियमने लॉस केला इलेक्ट्रॉन इथं ओके पोझिशन घेत असतो. त्यामुळे anion वॅकन्सी ऑक्युपाइड बाय इलेक्ट्रॉन्स त्यालाच आपण कलर सेंटर ऑफ F सेंटर असं म्हणतो. सो का हे आपलं काय कलर सेंटर ऑफ F सेंटर. कलर सेंटर ऑफ F सेंटर हे आपलं कलर सेंटर किंवा F सेंटर आहे. की ह्याच्यामुळे एखाद्या क्रिस्टलला कलर येत असतो. हे कलर सेंटर ऑफ F सेंटर आहे. आता इथं बघा परत मी इथं इन्फॉर्मेशन लिहितो. Cl- ion diffuse to the crystal lattice. Cl- ion diffuse ओके क्रिस्टल लॅटिस मध्ये हा डिफ्यूज होत असतो लक्षात घ्या. Cl- ion diffuse to the crystal surface. Diffuse to the crystal surface. Diffuse to the crystal surface. Okay. Creating vacancy. आणि इथं vacancy तयार होत असते. Creating vacancy at a regular site. Vacancy at regular site. Regular site ला आपली इथं vacancy तयार होत असते सर. Creating vacancy at a regular site. This Cl- ion combined with Na. These Cl- ions combines with sodium atoms. Combines with Na atoms on the surface. Na atoms on the surface. To form forms NaCl by releasing electron okay, by releasing electron okay, electron release करतो by releasing electron from sodium atom. सोडियम एटम ओके. चला Cl- ion रेग्युलर लॅटिस साइट पासून मिक्स होत असताना व्हॅकन्सी तयार करत असतो. त्यामुळे आता Cl- ion सोडियम एटमला कंबाईन झाल्यावरती इलेक्ट्रॉन रिलीज केला आणि तो रिलीज झाला इलेक्ट्रॉन Cl- ion तयार केलेल्या व्हॅकन्सी मध्ये जाऊन बसत असतो. The electron released depleted into the crystal. Okay. The electron released okay, the electrons are released diffuse into the crystal and occupies vacant site of anion. The electron released okay, जो electron release झाला electron released diffuse into the crystal. Diffuse into the crystal and occupies हा काय ऑक्युपाय करतो सेकंड साइट ऑफ anion and occupies second site of anion. Second site of anion. anion ची second site को occupy करतात. हे occupies second site of anion. चलो आता मी जे सांगितलंय ते मी लिहून दिलं सर. Second site of anion. Okay. The anion second site occupied by electrons. Okay. The anion vacancy occupied by electrons is called
color center or F center is called color center or F center. ओके, त्यालाच आपण कलर सेंटर किंवा एफ सेंटर असं म्हणत असतो. ओके, आता सोडियम क्लोराइडचा क्रिस्टल आहे सो येलो कलर ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ एफ सेंटर. आता इथं लिहितो की NaCl क्रिस्टल shows yellow color due to the F center. Okay, NaCl crystal shows yellow color due to the formation of F center. Due to the formation of F center. Okay, NaCl चा क्रिस्टल येलो कलर दाखवतो F सेंटर फॉर्म झाल्यामुळे. ओके, तर क्रिस्टल ऑफ NaCl हॅज एक्सेस सोडियम आहे ना, एक एक्स्ट्रा सोडियम आला की नाही, एक एक्स्ट्रा सोडियम इथे बसलेला आहे. ओके, क्रिस्टल ऑफ NaCl has one extra Na atom. ओके, एक एक्स्ट्रा सोडियम एटम याच्यावरती आला आपला एक्स्ट्रा सोडियम एटम हॅज एक्सेस Na atom. ओके, किंवा हॅज एक्स्ट्रा सोडियम एटम. ओके, त्यामुळे नॉन स्टॅच्यूमेट्रिक फॉर्म्युला आपल्या इथे तयार होणार. नॉन स्टॅच्यूमेट्रिक आपले कसे होणार, नॉन स्टॅच्यूमेट्रिक फॉर्म्युला ऑफ NaCl. The non-stachiometric formula of NaCl is okay Na1 plus X Cl 1.0. काय असतं ना, Na एक असताना Cl एक आहे ना आपला, X मध्ये एक्स्ट्रा सोडियमचा एटम आपल्या इथे ऍक्टिव्ह होणार. ओके, Na1 plus X Cl 1.0. ओके, X मध्ये किती सोडियम एटम असतील सर एक्स्ट्रा त्याच्यामध्ये. ओके, अशा तरी ही अनायन व्हॅकन्सी ऑफ कलर किंवा एफ सेंटरचं फॉर्मेशन होत असतं. लक्षात आहे ना. ओके, काय सांगितलंय आपण, हा टाइपचा इफेक्ट एखाद्या कलरलेस क्रिस्टलला कलर येत असतो. सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टल कलरलेस क्रिस्टलचा याला कुठला कलर येत असतो, येलो कलर येत असतो एफ सेंटरमुळे. आता सोडियम क्लोराइडच्या क्रिस्टलला आपण सोडियम पेपरच्या ऍटमॉस्फिअर मध्ये हीट केला तर काय होत असतं, सोडियमचा पेपर किंवा सोडियमचे एटम्स ते आपले NaCl क्रिस्टलवरती डिपाइट होत असतात. डिपाइट होत असताना Cl मायनस आयन, रेग्युलर साईडला Cl मायनस आयन मिस होतो आणि इथं व्हॅकन्सी तयार करत असतो. आणि तो Cl मायनस आयन सोडियम एटम बरोबर कंबाईन होत असतो. कंबाईन झाल्यावरती रेग्युलर साइडला अनायनची फ्रिक्वेन्सी तयार होत असते आणि तो सोडियम Cl मायनसला कंबाईन होताना इलेक्ट्रॉन रिलीज करत असतो आणि रिलीज केलेला इलेक्ट्रॉन Cl मायनसच्या अनायनने फॅकल्ट केलेल्या एम्प्टी स्पेस मध्ये जाऊन बसत असतो. त्यामुळे इथं लक्षात घ्या कलर सेंटर किंवा एफ सेंटरचं फॉर्मेशन होत असतं. जो रिलीज झालेला इलेक्ट्रॉन्स आहे, द रिलीज इलेक्ट्रॉन ऑक्युपाइड अनायन फ्रिक्वेन्सी, त्यालाच आपण काय म्हणतो कलर सेंटर ऑफ एफ सेंटर असं म्हणतात. ओके, सोडियमच्या क्लोराइडच्या क्रिस्टल मध्ये येलो कलर येत असतो एफ सेंटर फॉर्म झाल्यामुळे. आणि नॉन सॅच्युरेटेड फॉर्म्युला आपल्याला दिला आहे 1 plus X Cl 1.0. तर का अशा रीतीने आपले डिफेक्ट इथं सगळे संपलेले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ओके, इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हे आपण आता बघणार. ओके,
इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. तर सॉलिडच्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीवरून सॉलिड हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतो की नाही, तर त्याच्यावरून सॉलिडचे 3 कॅटेगरी मध्ये आपण क्लासिफिकेशन करतोय. त्यामध्ये कंडक्टर, ओके, इन्सुलेटर, ओके, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर या 3 टाइप मध्ये आपण यांचं क्लासिफिकेशन करतो इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज वर. कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर या 3 टाइप मध्ये याचं क्लासिफिकेशन होत असते. पहिल्या याच्यामध्ये आपण कंडक्टर बघणार. कंडक्टर, आता कंडक्टर कसा म्हणायचं, कुठला सॉलिड हा कंडक्टर म्हणून ऍक्ट होत असतो ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 10⁻⁴ to 10⁻⁷ पर ओहम पर मीटर असेल. कंडक्टिव्हिटीचे युनिट आपण बघितलंय. कंडक्टिव्हिटी, पोलर कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये चाललंय. ओके, तो सॉलिड हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ओके, द सॉलिड हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ओके, ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, द सॉलिड हॅविंग इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन बिटवीन, ओके, कशाच्यामध्ये असते बघा, इन बिटवीन 10⁻⁴ to 10⁻⁷ पर ओहम पर मीटर याच्यामध्ये असेल की इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. ओके, आर कॉल्ड कंडक्टर्स. ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 10⁻⁴ to 10⁻⁷ पर ओहम पर मीटर असेल तर त्याला आपण काय म्हणतो असतो, कंडक्टर असं म्हणतो असतो. आर कॉल्ड कंडक्टर्स. ओके, आता मग लक्षात घ्या की कंडक्टर्स मध्ये 2 टाइपचे सबस्टन्स असतात. एक आपले मेटल असतात, मेटल, आणि दुसरा कोण असतो आपला इलेक्ट्रोलाइट्स. मेटल अँड इलेक्ट्रोलाइट्स आर ऍक्ट एज अ कंडक्टर्स. मेटल आणि इलेक्ट्रोलाइट हे आपले कंडक्टर्स म्हणून ऍक्ट होत असतात. आता these are act as a conductors. मेटल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कसा दाखवतो, बाय ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर करून मेटल इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवतो. आणि दुसरा इलेक्ट्रोलाइट म्हणजे आपलं काय असणार, आयोनिक सॉलिड असतात. आयोनिक सॉलिडला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. आणि इलेक्ट्रोलाइट म्हणजे आयोनिक सॉलिड हा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कसा दाखवतो, ट्रान्सफर ऑफ आयन्स और मूवमेंट ऑफ आयन्स. आयनची मूवमेंट, मूवमेंट ऑफ आयन्स, आयनची मूवमेंट करून तो इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी दाखवू शकतो. ओके, आता त्यानंतर इन्सुलेटर, दुसरा आपला याच्यातला इन्सुलेटर. इन्सुलेटर कसा असतो, ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी इन द रेंज ऑफ 10⁻⁻20 पर ओहम पर मीटर टू 10⁻⁻10 पर ओहम पर मीटर. ओके, एवढी कंडक्टिव्हिटी असेल तर त्याला आपण इन्सुलेटर असं म्हणतो. ओके, डेफिनेशन सेम असणार आहे. The solid having electrical conductivities in between 10⁻⁻20 per ohm per meter to 10⁻⁻10 per ohm per meter are called insulator. मग इन्सुलेटर मध्ये आपले कोण असतात, नॉन मेटल आणि मॉलिक्युलर सॉलिड्स. याच्यामध्ये नॉन मेटल अँड मॉलिक्युलर सॉलिड्स. नॉन मेटल आणि मॉलिक्युलर सॉलिड्स. ओके, नॉन मेटल अँड मॉलिक्युलर सॉलिड्स त्यामध्ये काय कनेक्ट होतात, नॉन मेटल अँड मॉलिक्युलर सॉलिड्स. ओके, हे सगळे आपले इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतात. तर त्यानंतर नेक्स्ट सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टर, तर सेमीकंडक्टर कसा असतो, the solid having electrical conductivity in between
10 raised to -4 per ohm per meter to 10 raised to minus 6 10 raised to -6 per ohm per meter to 10 raised to 4 per ohm per meter. Okay. ज्या सॉलिडची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी 10 raised to -6 per ohm per meter to 10 raised to 4 per ohm per meter असेल तर ते सगळे सेमीकंडक्टर्स म्हणून ऍक्ट होतात. आर सेमीकंडक्टर्स. तर सेमीकंडक्टर हे इंटरमिडिएट असतात, कंडक्टर आणि इन्सुलेटरच्या मधले असतात. इंटरमिडिएट बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. ह्याच्यामध्ये कोण असतात? मेटलॉइड्स आपले सिलिकॉन अँड जर्मेनियम. ओके, आर सेमीकंडक्टर्स ते आपले काय असतात? सेमीकंडक्टर म्हणून ऍक्ट होतात, सिलिकॉन जर्मेनियम. ओके. आता त्यानंतर त्या इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये कंडक्टर, इन्सुलेटर, सेमीकंडक्टर आता तुम्ही बघितलेला आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बँड थेरी आपण स्टडी करणार आहे. बँड थेरी काय असणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सेमीकंडक्टरचे टाइप्स आपण बघणार आहे. बँड थेरी. तर बँड थेरी काय सांगते बघा याच्यामध्ये इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड मध्ये. बँड थेरी. आता बँड थेरी इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ सॉलिड्स, सॉलिड मेटल, नॉन मेटल अँड मेटल्स एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ बँड थेरी. बँड थेरी वरून आपण एक्सप्लेन करणार. ओके, कंडक्टिव्हिटी ऑफ मेटल, नॉन मेटल अँड मेटल्स आपण बँड थेरी वरून सांगणार. बँड थेरी काय सांगत असते बघा. ओके, बँड थेरी it is related to electronic energy levels. The bond formation take place. The bands of formation कसं होत असतं बघा. Okay. Atomic orbitals. Atomic orbitals. Okay. Atomic orbitals combines to form molecular orbitals. ओके, ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन झाल्यावरती आपले मॉलिक्युलर ऑर्बिटलचं फॉर्मेशन होत असतं. आता मग हे जे मॉलिक्युलर ऑर्बिटल्स आहेत, दीज आर स्प्रेड ओव्हर टोटल एंटायर क्रिस्टल लॅटिस ऑफ सॉलिड. सॉलिडच्या टोटल क्रिस्टल लॅटिस वरती ही फ्लो होत असतात. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी लास्ट साइडला तुम्ही बघितलेला आहे, मोठी थेरी त्याच्यानुसार आहे. ॲटॉमिक ऑर्बिटलचं कॉम्बिनेशन झाले की मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होत असतात. आता interaction of energy level of electrons in closed spaced constituent atoms result in the formation of bands. आता ही जी molecular orbitals आहेत, तर interaction of electrons in the orbitals, interaction of electrons in the orbitals in crystal forms band. हे बँड तयार करत असतात. सर वेगवेगळे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन तयार झाले की मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनचे इंटरॅक्शन होऊन ओके क्रिस्टल वरती एक बँड तयार होत असतात सारखा आणि एक बँडचं फॉर्मेशन होत असतं. आता मग हे बँड फॉर्मेशन होत असताना दोन टाइपचे बँड आपले तयार होत असतात. एक कंडक्शन बँड आणि एक व्हॅलन्स बँड असतात. ओके, two types of bands are formed during interaction of electrons. दोन टाइपचे बँड आपले तयार होत असतात. पहिला आहे तो आपला कंडक्शन बँड आणि सेकंड आहे याचा व्हॅलन्स बँड. कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. आता कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड हा काय असतो सर? कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड. पहिला यातला कंडक्शन बँड म्हणजे काय आपण बोलूया. कंडक्शन बँड
कंडक्शन बँड मध्ये काय असतं? कंडक्शन बँड इट इज द हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स. याची एनर्जी जास्त असते. हायेस्ट एनर्जी बँड, हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स. आता याच्यामध्ये कंडक्शन बँड हा पार्शली ऑक्युपाय केला असतो किंवा एम्प्टी असतो लक्षात घ्या. त्यामुळं कंडक्शन होत असताना कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन्स हे मोबाईल असतात किंवा मूव्हेबल असतात. हायेस्ट एनर्जी बँड कंटेनिंग इलेक्ट्रॉन्स. दिस बँड इज एम्प्टी और vacant. एम्प्टी असतो किंवा vacant असतो. और partially occupied. Partially occupied by electrons. मग याच्यात इलेक्ट्रॉन्स कमी असतात. partially occupied by electrons. काही इलेक्ट्रॉन्स हा ऑक्युपाय केला असतो. ठीक आहे. आणि मग ह्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन असतात कंडक्शन बँड मधले इलेक्ट्रॉन्स आपले मूव्हेबल असतात किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतात याच्यामध्ये. त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. की ह्याच्यामधले इलेक्ट्रॉन्स. द इलेक्ट्रॉन्स इन कंडक्शन बँड इज मोबाईल और मूव्हेबल. इज मोबाईल and delocalized over entire solid. Delocalized over entire solid. Entire solid वरती यांचे delocalization होत असते. असं ते. ओके. त्यामुळे they conduct electricity when electrical potential is applied. ओके. कंडक्शन बँड मध्ये हायेस्ट एनर्जी बँड असतो. याच्यामध्ये इलेक्ट्रॉन असतात. हा बँड एम्प्टी किंवा वॅकंट किंवा पार्शली इलेक्ट्रॉन याच्यामध्ये असतात. हा इलेक्ट्रॉन जे आहे कंडक्शन बँड मध्ये मोबाईल असतात मध्ये मूव्हेबल असतात. टोटल एंटायर सॉलिडच्या स्ट्रक्चर मध्ये ह्याचे इलेक्ट्रॉन डिलोकलाइज होत असतात म्हणजे मुवमेंट करत असतात. त्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. अप्लाइड एक्सटर्नल पोटेन्शियल अप्लाय केलं होतं. बाहेरून आपण एखादं पोटेन्शियल अप्लाय केलं की हे सॉलिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. ओके. ते कंडक्ट इलेक्ट्रिसिटी when external potential is applied. They conduct electricity. When external potential is applied. External potential is applied. बाहेरून आपण पोटेन्शियल अप्लाय केलं की हे सॉलिड इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतात. आणि दुसरा याच्यातला व्हॅलेन्स बँड आहे. सेकंड व्हॅलेन्स बँड. तर व्हॅलेन्स बँडची एनर्जी ऍज कंपेअर्ड टू कंडक्शन बँड कमी असते. लोअर एनर्जी दॅन कंडक्शन बँड. lower energy than conduction band. This band has lower energy than conduction band. Okay. कंडक्शन बँड पेक्षा ह्याच्यामध्ये एनर्जी आपली एकदम कमी असते. लोएस्ट एनर्जी दॅन कंडक्शन बँड. व्हॅलेन्स बँड आर द इलेक्ट्रॉन इन व्हॅलेन्स बँड आर नॉट फ्री बिकॉज दे आर टाइटली बॉन्डेड टू न्यूक्लियस. ओके. द इलेक्ट्रॉन्स इन व्हॅलेन्स बँड इज नॉट फ्री. फ्री नसतात इलेक्ट्रॉन्स. They are tightly bonded to the nucleus.
ते न्यूक्लियसला टाइटली बॉन्डिंग झालं असतं, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत नाहीत, त्यांच्यामधून इलेक्ट्रिसिटी आपण पास करू शकत नाही सध्या बॅलन्स बँड मध्ये. आता दोन टाइपचे बँड आपले इलेक्ट्रिसिटी फ्लो करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. बॅलन्स बँड मध्ये पण इलेक्ट्रॉन असतात आणि कंडक्शन बँड मध्ये पण इलेक्ट्रॉन असतात. कंडक्शन बँडची एनर्जी जास्त असते, हा एम्प्टी असतो किंवा व्हॅकेंट असतो. ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स आपले मूवेबल असतात किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन असतात. आणि बॅलन्स बँड मध्ये एनर्जी कमी असते, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स फ्री नसतात, ज्यामुळे ते न्यूक्लियस बरोबर टाइटली पॅक असतात, फ्री असत नाही, ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामधला बँड गॅप एक काय असतो ते आपण बघूया. त्यानंतर मेटल, नॉन मेटल आणि मेटल्स यांच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कंडक्ट कशी होते ते आपल्याला बघायचं. बँड गॅप, तर बँड गॅप काय असतो बघा. याच्यामध्ये कंडक्शन बँड आणि सेकंड बँड यांच्यामध्ये त्या दोन बँड मध्ये गॅप जर लार्ज असेल तर तो सबस्टन्स इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होत असतो. दोघांच्या मधला बँड कमी असेल तर तो सेमीकंडक्टर, आणि दोघांच्या मध्ये अजिबात बँड गॅप असत नसेल तर तो मेटल म्हणून ऍक्ट होतो सर. तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करत असतो, कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो. बघा याच्यामध्ये बँड गॅप काय असतो सर. बँड गॅप कंडक्शन बँड आणि व्हॅकेंट बँड हे दोन बँड आपण बघितले. एनर्जी डिफरन्स बिटवीन कंडक्शन बँड अँड व्हॅकेंट बँड. द एनर्जी डिफरन्स बिटवीन conduction band and vacuum band. The energy difference between conduction band and vacuum band is called band gap. त्यालाच आपण बँड गॅप असं म्हणत असतो. त्या दोघांच्या मध्ये असलेला एनर्जी डिफरन्स लक्षात घ्या. आता ही बँड गॅप कसा असणार आहे ते आपण बघणार आहे. मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स मध्ये बघा. आपला ही कंडक्शन बँड इथं असेल, हा आपला कंडक्शन बँड आहे. ही कंडक्शन बँड. Band gap decide whether the electron flows from valence band to conduction band. Okay. बघा इथं हा आपला इथं कंडक्शन बँड असेल, कंडक्शन बँड, आणि इथं आपला असेल व्हॅलेन्स बँड. आपला व्हॅलेन्स बँड. त्या दोघांच्या मधला जो एनर्जी डिफरन्स आहे, कंडक्शन बँडची एनर्जी कमी असते, व्हॅलेन्स बँडची एनर्जी जास्त असते. कंडक्शन हे उलट झालं. इथं आपलं बघा हे असं केलं, इथं लिहा व्हॅलेन्स बँड. आपला की व्हॅलेन्स बँड आणि हा आपला कंडक्शन बँड. ओके. त्या दोघांच्या मध्ये असणारा जो एनर्जी गॅप आहे, कंडक्शन बँडची एनर्जी जास्त असते त्यामुळे तो हायर पोझिशनला असतो. व्हॅलेन्स बँडची एनर्जी कमी असते, लोअर पोझिशनला. त्या कंडक्शन बँड मध्ये इलेक्ट्रॉन असत नाही, एम्प्टी असतो. असेल तर एकदम कमी इलेक्ट्रॉन असतात. व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन असतात आणि ते इलेक्ट्रॉन टाइटली न्यूक्लियस बरोबर अटॅच असतात, त्यामुळे हे इलेक्ट्रिसिटी कंडक्शन मध्ये इन्व्हॉल्व होत नाही असतात. आता मग ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी त्या मेटल मधून पास होत असते किंवा सॉलिड मधून पास होत असते, त्यावेळी व्हॅलेन्स बँड मध्ये इलेक्ट्रॉन एनर्जी अब्सॉर्ब करून त्यांचं ट्रान्सफर किंवा प्रमोशन व्हॅलेन्स बँडला केलं जातं. आणि हा व्हॅलेन्स बँड एकमेकाला एनर्जी ट्रान्सफर करत असतो, एक्सटर्नल पोटेन्शियल अप्लाय करत. आता ह्या दोघांच्या मधला जो एनर्जी गॅप आहे आपला
व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड त्या दोघांच्या मधला जो एनर्जी गॅप आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे बँड गॅप असं म्हणतो असतो. एनर्जी डिफरन्स बिटवीन कंडक्शन बँड आणि व्हॅलन्स बँड त्याला आपण बँड गॅप असं म्हणणार. इथं असं आहे तो आपला बँड गॅप आपला बँड गॅप आहे तसं ते हा बँड गॅप आहे. ओके आता मग हा जो बँड गॅप आहे तो मेटल आणि मेटल मध्ये हा जो बँड गॅप असतो एकदम कमी असतो लक्षात घ्या. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकाला असे अटॅच झालं असतात. ओके हा आपला कंडक्शन बँड आणि हा आपला तो व्हॅलन्स बँड. या दोघांच्या मधला एनर्जी डिफरन्स मेटल मध्ये एकदम कमी असतो. ओके हे मेटल मध्ये कुठलाही बँड गॅप असत नाही सध्या मेटल मध्ये बँड गॅप इथं असत नाही. व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड एकमेकाला टाइटली अटॅच असतात. त्यामुळे व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन इझिली आपला कंडक्शन बँडला प्रमोट होत असतो. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी इझिली आपली पास होत असते. आणि त्यानंतर आपला नेक्स्ट दुसरा आहे तो आपला सेमी कंडक्टर किंवा त्यालाच आपण काय म्हणतो मेटलॉइड्स असं म्हणतो. त्या मेटलॉइड्स मध्ये आपला जो व्हॅलन्स बँड आहे आपला कंडक्शन बँड आणि हा आपला व्हॅलन्स बँड यांच्यामधला गॅप कमी असतो लक्षात. जास्त गॅप आपला इथं प्रेझेंट असत नाही. त्यामुळे ज्यावेळी आपण इलेक्ट्रिसिटी अप्लाय करणार ते इलेक्ट्रिक एक्सटर्नल पोटेन्शियल अप्लाय करणार त्यावेळी व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन इथं प्रमोट होऊ शकतो लक्षात. इथं प्रमोट होऊ शकतो आणि इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकते. ही कुठं असणार आपलं मेटलॉइड्स मध्ये मेटलॉइड मध्ये लक्षात मेटलॉइड. ओके त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये आपला इथं व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधला एनर्जी गॅप आपला एकदम जास्त असेल. हे दोघांचा आपला एनर्जी डिफरन्स आपला एकदम जास्त असेल लक्षात. आपला आहे तो कंडक्शन बँड आणि हा येतो आपला व्हॅलन्स बँड. दोघांच्या मधला एनर्जी डिफरन्स एकदम जास्त असेल तर व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन्स इथं कंडक्शन बँडला ट्रान्सफर होऊ शकत नाही लक्षात. इथं जाऊ शकत नाही. ओके त्यामुळं हा इथं सबस्टन्स इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. अशी कंडिशन आपली कुठं असते नॉन मेटल मध्ये असते. नॉन मेटल मध्ये तर नॉन मेटल आता नॉन मेटल मध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधला एनर्जी डिफरन्स जास्त असतो. त्याला आपण काय म्हणणार आहे फॉर्बिडन गॅप किंवा फॉर्बिडन झोन असतो. इट इज कॉल्ड फॉर्बिडन गॅप और फॉर्बिडन झोन. ओके प्लस आपण फॉर्बिडन गॅप किंवा फॉर्बिडन झोन असं म्हणत असतो. सध्या इथला जो गॅप आहे. ओके तर सर मेटल मध्ये व्हॅलन्स बँड मधले इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँडला ट्रान्सफर होऊ शकतात. त्यामुळे मेटल हा काय म्हणून ऍक्ट होतो कंडक्टर म्हणून ऍक्ट होतो. इट ऍक्ट एज अ कंडक्टर. चलो त्यानंतर मेटलॉइड्स मध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये एनर्जी डिफरन्स कमी असतो. त्यामुळे टेम्परेचर थोडंसं इन्क्रीज केलं की मेटलॉइड आपले लो टेम्परेचरला इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतात. टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं की व्हॅलन्स बँड मधला इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँडला ट्रान्सफर होऊ शकतो. त्यामुळे ती इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात ऍट हाय टेम्परेचर. त्यामुळे ही मेटलॉइड आपले काय म्हणून ऍक्ट होतात सेमी कंडक्टर म्हणून ऍक्ट होतात. इट ऍक्ट एज अ सेमी कंडक्टर. आणि नॉन मेटल मध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मधला एनर्जी डिफरन्स एकदम जास्त असतो. त्यामुळे इथं आपली इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होऊ शकत नाही लक्षात घ्या. इलेक्ट्रॉन आपल्या इथे ट्रान्सफर होऊ शकत नाही. त्यामुळे नॉन मेटल आपले सगळे काय म्हणून ऍक्ट होतात इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतात. आता ज्या सॉलिडमध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँडला डिफरन्स कमी आहे ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकतात. एनर्जी डिफरन्स कमी आहे
ते आपले सेमीकंडक्टर म्हणून ऍक्ट होतात. हाय टेम्परेचरला इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करतात, लो टेम्परेचरला ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही. ओके, म्हणजे हाय टेम्परेचरला कंडक्टर म्हणून आणि लो टेम्परेचरला इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतात. आणि नॉन मेटल किंवा एखाद्या सॉलिड मध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड यांच्यामधला एनर्जी डिफरन्स एकदम जास्त असेल तर त्या एनर्जी डिफरन्सला आपण फॉरबिडन झोन किंवा फॉरबिडन गॅप असं म्हणत असतो. तो असेल तर त्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटी आपली कंडक्ट होणार नाही. ओके, आता ह्यामध्ये दुसरं लक्षात घ्या, मेटलचं आहे. मेटल मध्ये काय असतं, मेटल मध्ये लक्षात घ्या जसं टेम्परेचर वाढणार आहे तसे आपले मेटलच्या आयन्स मधले इलेक्ट्रॉन असणार आहेत ना. मेटल आयन्स आर प्रेझेंट इन द सी ऑफ इलेक्ट्रॉन्स. मेटल आयन्स हे आपले रेग्युलर लॅटिस साइडला असतात आणि इलेक्ट्रॉन्स आपले इथं मुव्हेबल किंवा मोबाईल इलेक्ट्रॉन्स असतात. जसं टेम्परेचर वाढणार आहे तसं काय होणार आहे, इथं व्हायब्रेशनल मोशन मेटलची वाढणार आहे. व्हायब्रेशनल मोशन वाढली की रेजिस्टन्स वाढतो, त्यामुळे मेटलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होत असते. हाय टेम्परेचरला टेम्परेचर वाढले की मेटलची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी कमी होत असते. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट आपला इन्सुलेटर मध्ये एनर्जी डिफरन्स एकदम जास्त असतो, त्यामुळे ते इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतात. आणि दुसऱ्या सॉलिड मध्ये व्हॅलन्स बँड आणि कंडक्शन बँड मध्ये जे आपले इन्सुलेटर आहेत, इन्सुलेटर मध्ये एनर्जी डिफरन्स जास्त असल्यामुळे ते इलेक्ट्रिसिटी आपली कंडक्ट करू शकत नाही. ओके, आता त्यानंतर सेमीकंडक्टर्स आहेत. सेमीकंडक्टर मध्ये काय होत असतं, एनर्जी गॅप कमी असल्यामुळे लो टेम्परेचरला ते व्हॅलन्स बँड मधून कंडक्शन बँडला इलेक्ट्रिसिटी सप्लाय करू शकत नाही, परंतु हाय टेम्परेचरला ते इलेक्ट्रॉन इझिली कंडक्शन बँडला जाऊ शकतात आणि इलेक्ट्रिसिटी फ्लो करू शकतात. ओके, आता त्याच्यानंतर आपण आता सेमीकंडक्टर्स बघणार आहे. सेमीकंडक्टरचे टाइप्स आहेत आपले एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि आपले इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर. ओके, आता एक्सट्रिन्सिक आणि इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर कसं आहे तो आपण आता नेक्स्ट लेक्चर बघूया. ओके, थँक्यू.